बघा, 8 मुले 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. जर मुलास एका पुरुषांच्या दुप्पट वेळ लागत असेल तर तेच काम 12 पुरुष किती दिवसात संपवतील असा प्रश्न. पर्याय दर्शवले नाही. लेकरांनो, हा प्रश्न पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे काय करायचं सर? हे जे इथं 8 मुलं दर्शवली, हे 8 मुलं म्हणजे किती पुरुष हा प्रश्न मनाशी विचारा. त्याच्या उत्तरासाठी प्रश्नातील या दुसऱ्या ओळीचा आधार घ्या. जर एका मुलास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो, हे वाक्य असं सांगते की मुलाची कार्यक्षमता पुरुषाच्या निमपट आहे. उदाहरणार्थ, एखादं काम करण्यास एका पुरुषाला 1 दिवस लागत असेल तर त्याच कामास एका मुलाला 2 दिवस लागतात. जर एका मुलास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो, हे वाक्य सांगते की मुलाची कार्यक्षमता पुरुषाच्या निमपट आहे. मग असा असताना हे 8 मुलं म्हणजे किती पुरुष हा प्रश्न, त्याचा उलगडा असा की इथं मुले, इथं पुरुष, याचा अर्थ एक पुरुष म्हणजे 2 मुलं. पुरुषाच्या 1 दिवसाच्या कामासाठी मुलाचे 2 दिवस जातात. अर्थ तोच, एक पुरुष म्हणजेच 2 मुलं. एक पुरुष म्हणजे जर का 2 मुलं, तर हे प्रश्नामध्ये दर्शवलेले 8 मुलं म्हणजे किती पुरुष असा प्रश्न त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार 8चा 1 सोबत छेदस्थानी 2 हा भाग 4 न जातो. म्हणजे 4 हे या प्रश्नाचं उत्तर. लक्ष द्या, हे 8 मुलं म्हणजे 4 पुरुष हे आता आम्हाला कळालं. आता हा प्रश्न पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करा. हे 4 पुरुष आणि हे 12 पुरुष, 12 आणि 4 16 पुरुष एक काम 9 दिवसात करतात. मांडणी लक्षात घ्या. प्रश्न म्हणते की तेच काम 12 पुरुष किती दिवसात करतील असा प्रश्न. 16 गुणीला 9 कडे येताना हे 12 भागीला स्वरूपात इथं प्रश्न. लेकरांनो, 3 तिरी 9, 3 चूक 12 आणि 4 चूक 16, 4 गुणीला 3 बराबर हा प्रश्न आणि उत्तर मिळालं 12 दिवस. 4 तिरी 12 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. तेच काम 12 पुरुष किती दिवसात संपवतील? 12 दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.